व्हिडिओ बघत असलेल्या प्रत्येकाला महाप्रपंचतर्फे तेजस तुंगारचा सप्रेम जय शिवराय, सप्रेम जय श्रीराम. मित्रांनो, महत्वाकांक्षा, इच्छा, अपेक्षा या प्रत्येकालाच असतात आणि आपण असंही म्हणू शकतो की जे राजकारणात आहेत ना, त्यांच्या महत्वाकांक्षा तर खूप जबरदस्त असतात. ते अस्वस्थ असतात सतत. त्याच्याचमुळे काही ना काही कुरघोड्या त्यांच्या चालू असतात, काही ना काही प्लॅनिंग चालू असतं आणि सतत लाईमलाईट मध्ये राहायचं, लोकांच्या नजरेमध्ये राहायचं. आपण किती काम करत आहोत, एखादा मुद्दा आपण कसा उचलून धरलेला आहे हे सतत लोकांसमोर येऊ द्यायचं, म्हणजे लोकांमध्ये आपली प्रतिमा ही चांगली निर्माण होईल आणि मग त्या प्रतिभेचा वापर करून आपण एखादं चांगलं पद मिळवू शकतो. म्हणजे बघा ना, की एखादा व्यक्ती जर नगरसेवक झाला तर त्याला वाटतं की आता आमदार व्हायला हवं, आमदार झाल्यानंतर वाटतं की आता मंत्री व्हायला हवं, मंत्री झाल्यानंतर असं वाटतं की आता मुख्यमंत्री व्हायला हवं. ह्या महत्वाकांक्षा दिवसेंदिवस वाढतच जातात. आता हा मानवी स्वभाव आहे, याला कोणीच काही करू शकत नाही. म्हणजे बघा ना, सायकल असेल तर आपल्याला वाटतं स्कूटी असावी, आपल्याकडे स्कूटी असली तर वाटतं बाईक असावी, बाईक असली वाटतं कार असावी, कार असली तर असं वाटतं अजून चांगली मोठी कार असावी. हा मानवी स्वभाव आहे. इच्छा ह्या कधीच संपत नाही. पण कुठे थांबायचं हे ज्याला कळतं तो आयुष्यात सुखी असतो. पण हे काही राजकारणी जे आहेत हे सतत अतृप्त असतात. आणि मागे एकदा नरेंद्र मोदी सुद्धा बोललेलेच होते, भटकती आत्मा. आता हे कोणाबद्दल बोलले होते वेगळं सांगण्याची गरज नाहीये. त्याचं कारण आहे ह्यांचा अतृप्तपणा. नुकताच आपण अनुभवलेला आहे. वयाच्या 85व्या वर्षी व्हीलचेअरवर बसून यांनी राज्यसभेमध्ये जाऊन खासदारकीची शपथ घेतली. ती शपथ घेत असताना सुद्धा यांना व्यवस्थित बोलता येत नव्हतं. यातूनच दिसून येतं की यांची अजून तृप्तता झालेली नाहीये. आणि नरेंद्र मोदी जे बोलले होते ते कुठेतरी लागू पडतंय की काय असंच वाटायला लागलेलं आहे. एकंदर यांचं सगळं राजकारण जर बघितलं, एकंदर यांचं वागणं जर बघितलं तर अशी शंका उपस्थित व्हायला वाव आहे. आणि यांच्याच पावलावर पाऊल ठेवून आता यांचा नातू पुढे येतोय, म्हणजे तोच महाराष्ट्राचा नवा डाकू ज्याने कन्नड सहकारी साखर कारखाना गिळंकृत केला, बारामती अॅग्रोचा घोटाळा केलेला आहे. म्हणायलाही म्हणतात की आम्हाला क्लीन चिट मिळाली म्हणून, पण ये प्रकरण समोर येईल. कारण हात बरबटलेले आहेत हे तर निश्चितच आहे, नाहीतर एवढ्या 17 गाड्या यांच्याकडे उडून आल्या असत्या. प्रिय बंधू भगिनींनो आणि मातांनो, आपल्या स्वाभिमानी हिंदू प्रपंच परिवारातर्फे नेहमीच अनेक गरजूंना, शेतकऱ्यांना, दिव्यांगांना, गरीब विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणासाठी तसेच हलाखीच्या स्थितीत असलेले कॅन्सरग्रस्त रुग्णांचे उपचार, औषध आणि त्यांच्या नातेवाईकांच्या भोजनाची सेवा मनोभावे देत आहोत. हे सगळे गरजू आपलेच बांधव आहेत. आपणास विनंती आहे की त्या सर्व गरजूंची चिंता मिटवण्यात आणि त्यांना आधार देण्यात प्रभू श्रीरामाचे नाव घेऊन आपल्या मर्जीनुसार, इच्छेनुसार जमेल तसे योगदान नक्की द्यावे, ही कळकळीची विनंती. मित्रांनो, तुम्ही नुकतेच जे व्हिडिओज आणि फोटोज बघितले ते आपल्या स्वाभिमानी हिंदू प्रपंच परिवारातर्फे आपण जे कार्य करत आलेलो आहोत, ज्या सेवा देत आलेलो आहोत, कर्करोगग्रस्त रुग्णांना, त्यांच्या नातेवाईकांना अन्नदान करत आलेलो आहोत, पुढेही करणारच आहोत. यात अनेकांचा सहभाग आहे, योगदान आहे. आता महत्वाची गोष्ट अशी आहे की येत्या 14 मेला छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती आपल्याला जोरदार साजरी करायची आहे. मित्रांनो, आपलेच हिंदू माता बंधू भगिनी आहेत, त्यांच्या काही अडचणी आहेत, त्या अडचणी आपल्याला सोडवायच्या आहेत, वृक्षारोपण करायचं आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मोठ्या प्रमाणावर अन्नदान करायचं आहे. अन्नदान श्रेष्ठदान समजलं जातं मित्रांनो. तेव्हा एखाद्या भुकेल्याच्या पोटामध्ये 2 घास सुखाचे जर गेले आणि त्याच्या चेहऱ्यावर जर स्मितहास्य आलं तर त्यातच आपण धन्यता मानूया. तेव्हा माणुसकीचं दर्शन घडवत आपणही या परिवाराच्या सत्कर्मामध्ये सहभाग नोंदवा, योगदान द्या. आपल्या इच्छेनुसार, मर्जीनुसार आपल्याला जे योगदान देता येऊ शकतं ते दिल्या गेलेल्या जीपे, फोनपे क्रमांकावर निश्चित द्या. मित्रांनो, ट्रान्झॅक्शनचा स्क्रीनशॉट परिवाराच्या व्हॉट्सअपवर नक्की ठेवा, म्हणजे आपल्याला त्याची रीतसर पावती बनवून ती तुमच्यापर्यंत पोहोचती करता येईल. मित्रांनो, अनेक जण तुमच्या आधाराची वाट बघत आहेत, तेव्हा कुठलीही शंका कुशंका मनामध्ये न घेता या सत्कर्मामध्ये योगदान द्या. आता रोहित पवार जे आहेत यांनी एक नवीनच मुद्दा उपस्थित केलेला आहे. मध्यंतरी चर्चा सुरू झाल्या होत्या की सुनेत्रा पवार या मुख्यमंत्री होतील की नाही भविष्यामध्ये, म्हणजे 2029ला. आणि याला सुरुवात त्यांच्या घरातूनच झाली होती. त्यांचे चिरंजीव बोलले होते की 2029ला सुनेत्रा पवार या मुख्यमंत्री असू शकतात. आणि तिथून पुढे याची चर्चा रंगायला लागली राजकीय वर्तुळामध्ये.
आणि असं म्हणण्यात आलं की भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला गिळंकृत करणार आहे आणि त्यामुळे हे जे 3 पवार आहेत आता पार्थ पवार, जय पवार आणि सुनेत्रा पवार यांना साईड कॉर्नर करण्यात येईल. पण एकंदर गेल्या 2.5-3 वर्षांमध्ये महायुतीमध्ये जेव्हा अजितदादा पवार सामील झाले होते त्यानंतर त्यांना जी वागणूक देण्यात आली किंवा जो मान देण्यात आला तो बघता भारतीय जनता पक्षातर्फे असं काही केलं जाईल असं अजिबातच वाटत नाही. उलट पक्षी यांना यांच्या घरातूनच जास्त धोका आहे. त्याच्यामुळे आता ताक सुद्धा फुंकून पिण्याची यांच्यावर वेळ आलेली आहे आणि हे सुप्रिया सुळे, रोहित पवार, शरद पवार यांच्या वागण्यातून बोलण्यातून सातत्यानं जाणवत आहे. मित्रांनो, महत्वाचा मुद्दा असा आहे की रोहित पवार यांनी एक विधान केलेलं आहे की काकी मुख्यमंत्री होतील की नाही यावर होऊ पण शकतात आणि नाही पण होऊ शकत असं डबल ढोलकी विधान आहे त्यांचं. एकदा आपण त्यांचं हे विधान ऐकूया म्हणजे त्यानंतर सुप्रिया सुळे यांचं यावर काय मत आहे हे सुद्धा जाणून घ्यायला सोपं पडेल मित्रांनो. तेव्हा बघूया रोहित पवार नेमकं काय बोललेले आहेत. या महाराष्ट्रामध्ये भाजप सोडून दुसरं कुठल्या पक्षाचा मुख्यमंत्री होऊ शकत नाही. जर आपल्याला मुख्यमंत्री व्हायचं असेल तर तुम्हाला भाजपचा विरोधच करावा लागेल. त्यामुळे दादांच्या शेवटच्या 4 महिन्यामध्ये जर आपण सर्वांनी बघितलं असेल, दादा सातत्याने भाजपच्या विरोधातच तिथं बोलत होते, लोकांच्या बाजूनी बोलत होते, विचाराच्या बाजूनी बोलत होते. त्यामुळे आपण जर कुणीही मुख्यमंत्र्याचं स्वप्न मनामध्ये ठेवत असाल ते भाजपबरोबर होणार नाही. कदाचित रोहित पवार यांना अजूनही आशा आहे, अपेक्षा आहे की विलिनीकरण होईल या दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस गटांचं. मात्र हे आता तरी शक्य नाही असंच वाटायला लागलेलं आहे. पण रोहित पवार यांना जर अशी आशा असेल तर मग त्यांचं म्हणणं असं आहे की आम्ही जर एकत्र आलो तर 2029ला महाविकास आघाडीतर्फे कदाचित सुनेत्रा पवार या मुख्यमंत्री असतील. हे बोलाचाच भात आणि बोलाचीच कडी आहे मित्रांनो, असं काही होणार नाहीये. जर तशी वेळ आलीच की राष्ट्रवादीतर्फे महिला मुख्यमंत्री द्यायची आहे तर सुप्रिया सुळे सगळ्यात पुढे असणार आहेत. त्या काही सुनेत्रा पवारांना जाऊ देणार नाहीत पुढे. हे तितकंच खरं आहे, तितकंच सत्य आहे. कारण आपल्या पुत्री प्रेमासाठी आपल्या पुतण्यासोबत हे कसे वागलेले आहेत आजोबा करामतीचे काका हे अख्ख्या महाराष्ट्रानं बघितलेलं आहे. संधी असून सुद्धा अजित पवार यांना मुख्यमंत्री बनवण्यात आलेलं नव्हतं. आता रोहित पवार यांची स्वतःची जबरदस्त महत्वाकांक्षा आहे ना हो महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बनण्याची. म्हणून तर एवढा थयथयाट चालू आहे ना, म्हणून तर एवढं रोज काही ना काही विधानं करून चर्चेमध्ये राहण्याचा यांचा खटाटोप चालू आहे, प्रयत्न चालू आहे. दुसरीकडे हे असंही म्हणतात की नाही पवार विरुद्ध पवार होण्याची शक्यता आहे. त्याचं कारण असं आहे की सुनेत्रा काकी या महायुतीमध्ये आहेत आणि आमची जी विचारसरणी आहे म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांची जी विचारसरणी आहे ती विचारसरणी ही नेहमी भाजपच्या विरोधात राहिलेली आहे आणि पुढेही भाजपच्या विरोधातच राहणार आहे. अशाच जर सुनेत्रा पवार भाजप सोबतच असतील म्हणजे महायुतीत जर असतील तर मला नाही वाटत म्हणे की त्या 2029ला मुख्यमंत्री असतील म्हणून. त्याचं कारण असं आहे भाजप त्यांना कधीही मुख्यमंत्री करणार नाही. जर भारतीय जनता पक्षातर्फे किंवा अमित शहा यांच्या खेळीने एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होऊ शकतात तर 2029ला सुनेत्रा पवार का नाही होऊ शकत? क्वाईट पॉसिबल. देवेंद्र फडणवीस यांना वर उचलण्यात येईल इन द सेन्स केंद्रात त्यांना महत्वाची जबाबदारी देण्यात येऊ शकते. पण मग परत प्रश्न असा उरतो की जर देवेंद्र फडणवीस केंद्रामध्ये गेले तर मग एकनाथ भाईंनी काय करायचं? मग एकनाथ भाई परत मुख्यमंत्री बनणार का? क्वाईट पॉसिबल. अडीच वर्ष होऊ शकतं, ही सुद्धा संभावना आहे. एकनाथ शिंदे ते मान्य देखील करू शकतात. त्याचं कारण असं आहे की त्यांना सुद्धा आता राजकारणामध्ये लंबी बारी खेळायची आहे. शक्यता आणि ह्या शंका ह्या उपस्थित याच लोकांमुळे होत आहेत मित्रांनो. कारण रोहित पवार म्हणा किंवा सुप्रिया सुळे म्हणा यांना अशी विधानं चर्चा करण्याची अजिबातच गरज नाही. आता सुप्रिया सुळे यांनी परत एकदा मानभावीपणा केलेला आहे. तुम्हाला आठवत असेल एकदा असाच मुख्यमंत्री पदाविषयीचा मुद्दा अजितदादा पवार यांच्या बाबतीत निघालेला होता. तेव्हा सुप्रिया सुळे असंच बोललेल्या होत्या की दादा जर मुख्यमंत्री बनणार असतील तर त्यांना सगळ्यात पहिला हार मी घालेन म्हणे. वहिनी जेव्हा बारामतीमधून लोकसभेला उभ्या होत्या तेव्हा सुद्धा सुप्रिया सुळे असंच बोलल्या होत्या ना की वहिनी जर जिंकल्या तर त्यांना पहिला विजयाचा हार मीच घालेन म्हणे. आणि आता सुद्धा सुप्रिया सुळे असं म्हणत आहेत की 2029ला जर वहिनी मुख्यमंत्री झाल्या
तर त्यांच्या गळ्यामध्ये पहिला हार मीच घालेल. हा जो मीपणा आहे ना, हाच यांना जास्त नडलेला आहे. पण सुप्रिया सुळे हे जे काही बोलत आहेत ह्यात मानभावीपणा जास्त आहे मित्रांनो. कारण त्या प्रचाराला तिकडे गेल्या होत्या सुनेत्रा वहिनींच्या, सांगता सभा होती तेव्हा, आणि भाषण करत असताना प्रचाराचे मुद्दे राहिले बाजूला आणि हे घरचे गाराणे सांगत बसले होते की मी काकींना भेटले आणि मग काकींना कसं सांगू की मी प्रचाराला चालले, नसन तसन, मग ते नाटकं चालू झाली सगळे. मला प्रश्न असा पडला होता तेव्हा की अजितदादांच्या ज्या आई आहेत त्यांना या माहित नाही का आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे, सुनेत्रा वहिनी कुठे गेल्यात, आपल्या सुनबाई कुठे गेलेले आहेत, आपले नातू कुठे गेलेले आहेत, हे काय माहित नसावं का त्यांना? मग सुप्रिया सुळे यांना तर ते सांगण्याची तिथे गरज काय होती? काही गरज होती. हे फक्त सहानुभूती मिळवण्याचा प्रकार होता हा सगळा, की बघा ह्या माझ्या विरोधात लढल्या होत्या तरी सुद्धा मी काकींना म्हणजे शारदा पवार यांना कल्पना सुद्धा लागू दिली नाही की आज सांगता सभा आहे म्हणून. ह्याला म्हणतात मानभावीपणा, ह्याला म्हणतात कुत्सितपणा. मग हे जर असे वागत असतात नेहमी सतत बाहेरचे पवार म्हणून हिणवणं वगैरे, तर हे काय साथ देणार आहेत भविष्यात? तर यांना कुठल्या तोंडानं रोहित पवार म्हणतो की सुनेत्रा काकींनी भारतीय जनता पक्षाची साथ सोडावी? अरे त्यांनी लाख साथ सोडली तरी तुम्ही तरी कुठे साथ देणार आहात? तुम्ही पण देणारच नाही आहात. त्याचं कारण असं आहे की पार्थनिजे हे आजही तुमच्या डोळ्यांमध्ये सलतात, खुपतात आणि हे उघड तुमच्या बोलण्यातून लगेच जाणवतं. तुम्ही वरवर कितीही तोंडदेखलेपणा केला तरी तुमच्या मनामध्ये काय चाललेलं आहे हे ओळखणं आता उघड राहिलेलं नाहीये. आणि ज्याप्रमाणे तुमच्या या तुतारीची मुतारी झालेली आहे त्यामुळे जे वैफल्य या पूर्ण तुतारी गटामध्ये आहे ना, ते वैफल्य कार्यकर्त्यांपासून टॉप लेवलच्या नेत्यांपर्यंत जेवढे सगळे आहेत त्या सगळ्यांच्या वागण्यातून जाणवायला लागलेलं आहे मित्रांनो. त्याच्यामुळे आता रोहित पवार म्हणा, सुप्रिया सुळे म्हणा, यांनी कितीही भंपकबाजी केली, स्टंटबाजी केली तरी त्याचा काहीही फायदा होणार नाहीये. मात्र फक्त एवढं एकच आहे की राळ उठवत राहायची, चर्चेमध्ये राहायचं आणि येणं केलं प्रकारेनं पार्थ, जय आणि सुनेत्रा वहिनी या अडचणीत कशा येतील हाच प्रयत्न करत राहायचा. हे यांचं आता 29 पर्यंतचं ध्येय आहे. या पलीकडे काहीही नाही. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? सुनेत्रा वहिनी खरंच 2029 ला मुख्यमंत्री होऊ शकतील? देवेंद्र फडणवीस जातील केंद्रामध्ये का एकनाथ भाई शिंदे मुख्यमंत्री असतील की 2.5 वर्ष हे वाटून घेतील? खरं तर सुनेत्रा वहिनी यांना मुख्यमंत्री व्हायला अजून बराच अवधी आहे. त्यांना अजून प्रशासनाचा बराच अनुभव घ्यायचा आहे, कॅबिनेटचा बराच अनुभव घ्यायचा आहे. त्या मानाने एकनाथ शिंदे यांच्याकडे तगडा अनुभव आहे. देवेंद्र फडणवीस तर स्वतः 3 वेळा मुख्यमंत्री राहिलेले आहेत. ते आत्ता जरी म्हणत असले की केंद्रात नको, मला महाराष्ट्राचीच सेवा करायची आहे, मला महाराष्ट्रातच राहायचं आहे, तरी 29 ला काय होईल कोणीही प्रेडिक्ट करू शकत नाहीये सध्या. त्यामुळे हा जर तरचा प्रश्न आता निर्माण झालेला आहे. मात्र आपण अंदाज नक्कीच बांधू शकतो. तर तुमचे जे काही अंदाज आहेत ते कमेंटमध्ये निश्चित कळवा मित्रांनो, त्यांचा आम्ही आदरच करतो. जाता जाता परत हात जोडून कळकळीचं आवाहन आणि विनंती आहे मित्रांनो, सुरुवातीला तुम्ही जे फोटो व्हिडिओ बघितले, आपल्या परिवारातर्फे जे अन्नदान सुरू आहे, किराणा सामान आपल्या हिंदू माता बंधू भगिनींना देणं सुरू आहे, वृक्षारोपण मोठ्या प्रमाणावर सुरू आहे आणि त्याचप्रमाणे आता 14 मेला छत्रपती संभाजीनगर येथे छत्रपती संभाजी महाराज जयंती निमित्त आपण अन्नदान करत आहोत. आपल्या हिंदू माता बंधू भगिनींच्या अडीअडचणी सोडवणार आहोत, विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी आपण पावलं उचलणार आहोत. तेव्हा या सत्कर्मामध्ये छत्रपतींचं स्मरण करून आपणा जे काही योगदान सहकारी आपल्या इच्छेनुसार मर्जीनुसार करता येईल ते दिल्या गेलेल्या जीपे फोनपे क्रमांकावर निश्चित करा. ट्रान्झॅक्शनचा स्क्रीनशॉट व्हॉट्सअपवर टाका परिवाराच्या, म्हणजे इतरांप्रमाणेच तुम्हालाही त्याची रीतसर पावती मिळेल. मित्रांनो, दिल्यानंच समाधान वाढतं बरं का, आणि एखाद्याला आधार आपण देऊ शकतो. आपलं योगदान केवढं आहे हे महत्वाचं नाहीये, आपलं योगदान आहे हे खूप महत्वाचं आहे. कारण एक रुपया सुद्धा लाख मोलाचा असतो. तेव्हा प्रभू श्रीरामाच्या नावानं या सत्कर्मामध्ये निश्चित सहभागी व्हा मित्रांनो. बाकी व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये निश्चित कळवा. आमचा कमेंट बॉक्स वाट बघतोय. व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करा, लाईक करा, शेअर करा, महाप्रपंचला सबस्क्राईब करा.
जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. जय शिवराय, जय शंभूराजे, जय भवानी, जय जगदंब, भारत माता की जय. जय श्रीराम.